आत्ता आपल्याकडे महाराष्ट्रातले जे अर्ली कल अर्ली ट्रेंड ज्याला म्हणतो ते आलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे सगळ्यांचं ज्यांच्याकडे लक्ष आहे ते मुंबई ठाण्याचे ऑफकोर्स. आणि ठाण्याच्या ज्या 2 जागा आहेत ठाणे आणि कल्याण, याच्यामध्ये आत्ता तरी शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेचे जे 2 उमेदवार आहेत ते आघाडीवर आहेत. स्वतः श्रीकांत शिंदे 6,500 मतांनी जवळपास ते आघाडीवर आहेत आणि नरेश म्हस्के हे जवळपास 3,500 मतांनी आघाडीवर आहेत. हा ट्रेंड आत्ताचा जो आहे सर तो अपेक्षितच होता? निश्चितच अपेक्षित होता. एक लक्षात घ्या की जरी ठाण्याची उमेदवारी उशिरा जाहीर झाली असली आणि त्याचा फटका त्यांना बसेल असं वाटलं असलं तरी देखील भारतीय जनता पक्षाकडनं मोठ्या चिकाटीने आणि प्रतिष्ठेची केलेली ही जागा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सर्व शक्ती पणाला लावणार आणि म्हस्के यांना निवडून आणणार हे स्पष्टच होतं. अर्थात मागच्या वेळेला राजन विचारे यांना जी मार्जिन मिळाली होती ती मार्जिन एखाद्या वेळेला त्यांना मिळणार नाही, ती कमी होईल, परंतु ते निवडून येतील हा साधारणपणे अंदाज होताच. कल्याणमध्ये तर श्रीकांत शिंदे यांचं कामही चांगलं होतं, तिथेही भारतीय जनता पक्षाने खरं म्हटलं तर क्लेम केला होता, परंतु एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सगळ्या वाटाघाटी, तिथले जे स्थानिक भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांच्याबरोबर घडून आणलेला समझोता यामुळे त्यांना ते पण शक्य झालं आणि तिथे मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काम केलं. ठाण्यापुरतं बोलायचं झालं तर संजीव नाईक यांना खरं म्हटलं तर उमेदवारी भारतीय जनता पक्ष देणार होती, परंतु एकनाथ शिंदे यांनी फार आग्रह धरल्यामुळे ती ठाण्याकडेच आली. कारण ठाणे हा बालेकिल्ला ते समजतात आणि जर ठाण्याची जागा मिळवली नसती तर आनंद दिघे यांना काय वाटलं असतं, कारण ही जागा आनंद दिघ्यांनी आणली होती. त्याच्यामुळे एक डबल प्रेशर एकनाथ शिंदे यांच्यावर होतं. त्यामुळे ऐरोली आणि बेलापूर हे जे नाईक फॅमिलीचा जो एक इन्फ्लुएन्स आहे आणि पकड असलेले मतदारसंघ आहेत, जिथे गेल्या निवडणुकीत 1.25 लाख मतं होती, तर तिथे काहीतरी गडबड होण्याची शक्यता आहे. म्हणजे जर मार्जिन कमी झाली तर तिकडनं होऊ शकते. मीरा भाईंदरला काही प्रमाणात कमी होऊ शकते, कारण की एवढा मोठा विस्तीर्ण असा मतदारसंघ आहे की ठाण्यातला उमेदवार मीरा भाईंदरला ऍक्सेप्ट होणं किंवा ऐरोलीचा उमेदवार ठाण्यात ऍक्सेप्ट होणं हा जरा थोडासा अवघडच विषय आहे. आणि याला असं पण आपल्याला म्हणता येईल, ज्याचा तुम्ही उल्लेख केला की ठाणेमध्ये भाजपचं पण खूप मानणारा मतदार आहे भाजपला, सेम विथ कल्याण. तर याचा अर्थ जे अर्ली ट्रेंड आत्ता आपल्याकडे जी आघाडी मिळते हे कायम राहिलेत असं म्हणता येईल की महायुतीमधल्या मित्रपक्षांनी म्हणजे भाजपनं फार मनापासून काम केलं आहे आणि आपले सगळे वोट व्यवस्थित ट्रान्सफर केलेले आहेत, जशी जुनी त्यांची व्यवस्था होती भाजप शिवसेनेची. थोडीशी खरखर होती युतीमध्ये, हळूहळू ती कमी झाली, कारण की शेवटी मोदींना तिसऱ्यांदा संधी द्यायचा हा एक विचार या दोन्हीकडच्या भारतीय जनता पक्षाच्या मतदारांमध्ये शेवटी तो प्रबळ होता आणि त्याच्यामुळे तो जो काही डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे किंवा जी स्थानिक पातळीवरची स्पर्धा आहे, ठाण्याचाच मतदारसंघ जर पाहिला आपण लोकसभा मतदारसंघ तर भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार आहेत आणि तरी देखील शिवसेनेने तो आग्रहाने मागून घेतलेला आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे की आपला हक्क जो आहे, जो माळगी आणि कापसे यांच्यापर्यंत होता, तो आपल्याला परत मिळाला पाहिजे. तर ती भावना भारतीय जनता पक्षाच्या मतदारांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आजही आहे आणि त्याचा कुठेतरी थोडासा परिणाम झालेला सुरुवातीला दिसला, परंतु मला असं वाटतं की बहुतेक तो त्यांनी व्यवस्थित तो हँडल केलेला दिसतोय. थँक्यू, धन्यवाद सर. आणि आता ज्या पद्धतीनं हे आणखी आकडे वाढतील, निकाल आणखी स्पष्ट होतील, आपण तसं बोलत राहू आणि आपल्या प्रेक्षकांना अपडेट करत राहू. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.